नमस्कार. आज आपल्यासोबत गणेश भाऊ अंबोरे आहेत. ते शिरपूर शहराचे माजी सरपंच राहिलेले आहेत आणि मार्केट कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत. तर नुकत्याच आगामी निवडणुका लागणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या. त्यामध्ये त्यांचे बंधू विजय अंबोरे हे इच्छुक आहेत उमेदवार जिल्हा परिषदसाठी. तर नमस्कार भाऊ. नमस्कार. काय सांगाल आपल्याबद्दल की निवडणूक लढवावीशी का वाटते आपल्याला या संदर्भात? निवडणूक आमचे विजयभाऊ अंबोरे जिल्हा परिषद निवडणूक लढवायची म्हणजे फक्त लढवायची नाही आहे, ती जिंकायची सुद्धा आहे. जिल्हा परिषद असो किंवा पंचायत समिती असो, आमचे खालचे दोन भाग, एक मध्ये आणि किंवा दोन मध्ये जे बी सदस्य राहतील, जिल्हा परिषद असो किंवा पंचायत समिती असो, ती लढवायची बी आणि पूर्ण ताकदीनं आम्हाला म्हणजे सर्व जनते मिळून जिंकायची आहे. ती कशासाठी जिंकायची आहे? आमचे मोठे बंधू रात्रंदिवस असो, कोणाची सुद्धा दवाखान्याचं काम असो किंवा घरकुलचं काम असो किंवा गावातलं कोणाचं लाईटाचं काम असो, मुरमाचं काम असो, नाल्याचं काम असो, हे तत्पर कधी बी ते तयार राहतात. आणि जिल्हा परिषदमध्ये गेल्याच्या नंतर ते काय करू शकतात हे तर आजपर्यंत जनतेनं पाहिलं की अगोदर बी ते पंचायत सदस्य राहिले, आमच्या वहिनी उपसभापती राहिले, त्याच्यानंतर काय काम करता येते पंचायत समितीमधून ते त्यांनी दाखवून दिलं. आणि ग्रामपंचायत सदस्य राहिले तेव्हा बी त्यांना दाखवून दिलं की गावामध्ये काय बदल करता येते हे त्यांना चांगल्या तऱ्हेने माहिती आहे. आणि जिल्हा परिषदमधून आपल्याला काय योजना आणता येतात हे सुद्धा त्याला चांगला अनुभव आहे. याच्यामुळं शिरपूरवासियांना मी विनंती करतो की यावेळेस जास्तीत जास्त मतांनी त्यांना निवडून द्यावे. आपल्याला या ठिकाणी म्हणजे शिरपूर शहरामधील लोकप्रियता कशी आहे, त्यांच्याबद्दल लोकांचं काय आउटपुट येते तुमच्यासाठी? नाही, आता विजूभाऊ बद्दल जर म्हणायचं असलं तर जनतेचा यावेळेस चांगला रिस्पॉन्स आहे. आणि यावेळेस असं वाटते की शिरपूर सर्कलमधील सर्व शिरपूर वार्ड नंबर 1 ते 6 आणि 2 शेलगाव यामध्ये विजूभाऊला चांगला रिस्पॉन्स आहे यावेळेस, असं म्हणजे जनतेतून वाटते. कारण आता मी तर त्यांचा भाऊ आहे, मला तर वाटतं ते निवडून या, पण असं नाही आहे की जनता स्वतः म्हणत आहे की फक्त निवडणुका लागू द्या आणि वोटिंग केव्हा होते त्याची उत्सुकता आहे जनतेला आहे. जनतेने आपल्याला मतदान का द्यावं, म्हणजे असं काय तुमच्याकडे काय भूमिका आहे तशी? नाही, आमचे बंधू निवडून आल्यानंतर तुम्हाला सांगतो, सर्वप्रथम शिरपूरमध्ये अंगणवाडीचा विषय असो. अंगणवाडी म्हणजे 2017ला माझी पत्नी सरपंच झाली तेव्हा एवढी बिकट परिस्थिती अंगणवाडीची, 10 अंगणवाड्या आहेत आपल्या शिरपूरमध्ये, शिरपूर परिसरात, तर त्याची एवढी बिकट परिस्थिती होती. आपण बऱ्याच प्रकारात त्यांना म्हणजे जाग्यावर आणलं, त्याच्या इमारती जीर्ण झाल्या होत्या, त्यांना रिपेअर करून चांगल्या पद्धतीने सध्या कंडिशन आहे. पण आपली लोकसंख्या 2011 नुसार 16,000 काहीतरी शिरपूरची लोकसंख्या, त्यानुसार आपल्या शिरपूरमध्ये अंगणवाडी कमीत कमी 16 तरी असायला पाहिजेत होत्या. तर आत्ताची कंडिशन काय आहे, फक्त 10 आहेत. म्हणजे आणखीन 6-7 वाढल्या, त्याच्यात मदतनीस वाढतील, अंगणवाडी सेविका वाढतील, म्हणजे ह्या ज्या आपल्या बहिणी आहेत शिरपूरच्या, ह्या कुठं काहीतरी त्यांना रोजगार मिळेल. आणि जे दुसऱ्या 10 अंगणवाडीवर जे ताण वाढला ते कमी होऊन जाईल. याची म्हणजे आपण जिल्हा परिषदमध्ये आवाज उठू शकतो. त्याच्यानंतर आपल्या जिल्हा परिषदची 30 कंडिशन आहे. आपली एक कन्या शाळा आहे आणि एक जुनी आठवडी बाजारमध्ये मुलांची शाळा आहे 1 ते 4. त्याची बी अशी म्हणजे बरीच कंडिशन खराब होती. पण 2017मध्ये माझी पत्नी सरपंच झाली तेव्हापासून आम्ही 4 भावानं त्यांच्याकडे लक्ष दिलं. पण आणखीन बरंच काही आपल्याला जिल्हा परिषदेसाठी करणं आहे. आणखीन उर्दू शाळाच्या 2 आहेत, एक कन्या उर्दू शाळा जुनी आठवडी बाजारजवळ, त्याचं बी आपण बरंच काम केलंय आणि आणखीन बी आपल्याला करता येते. म्हणजे जिल्हा परिषद मार्फत बरंच काही नवीन इमारत असो, वॉल कंपाऊंड असो, काही दुरुस्ती असो, आणखीन काही जे काय लागत असेल ते जिल्हा परिषद मार्फत आपल्याला करता येते. त्यासाठी म्हणून आपले उमेदवार विजयभाऊ अंबोरे यांना निवडून देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर रोडचे बी बरेच कामं येतात. रोड म्हणजे त्याच्यात दलित वस्ती येते,
तीर्थक्षेत्र येते, पर्यटन क्षेत्र येते, असे बरेच काही योजना येतात, ते आपल्याला आणता येतात. बरोबर. आणि सदस्य सक्षम असला तर ते आपल्या गावासाठी जेवढा जास्त होईल तेवढा निधी आणू शकते. बरोबर. मला एक गॅरंटी आहे की युजू भाऊ जर निवडून गेले म्हणजे जातील, हो. असं जनतेचा कल असल्यामुळं बरोबर. गेले तर ते सभागृहात आवाज उठू शकतात. बरोबर. आणि आता मी सांगतो की मी जवळपास 3.5 वर्ष सरपंचपद म्हणजे हे केलं गावासाठी, तर मला माहिती सभागृहामध्ये काय ताकद आहे. बरोबर. सभागृहामध्ये जास्त बोललं तर जास्त निधी भेटते, जास्त काम भेटते. याच्यासाठी ते सक्षम नेतृत्व, याच्यासाठी मी म्हणतो की अगोदर जे आता कोण कोण काय काय केलं हे सर्व शिरपूर वासियांना माहिती, की कोणी 10 वर्ष राहिलं, कोणी 25 वर्ष राहिलं. पण असं मला एक वाटते की शिरपूर वासियांनी, शिरपूर सर्कलमधील म्हणजे शिरपूरवासी आणि 2 शेलगाव यांनी युजू भाऊच्या मागं ठामपणे उभे राहून त्यांना यावेळेस भरघोस मतांनी निवडून द्यावे. जसं की आपल्याला गणेश भाऊंनी सांगितलंय की कुठल्या मुद्द्यावरती का आम्हाला मतदान द्यावं, विकास कामे कशी होतील, शिरपूर शहराचा विकास कसा होईल, या सगळ्या गोष्टींवरती आम्ही मतदान मागतोय. आणि याआधी त्यांनी कामं केलेली आहेत. आणि जर आपल्याकडे जर सदस्य निवडून गेला तर अनेक प्रकारचे जिल्हा परिषद मार्फत जे कामं येतात शहराच्या गावाच्या विकासासाठी, ते आम्ही नक्कीच जनतेचे पूर्ण करू. आणि एक विकसनशील पर्यटन स्थळ म्हणून शिरपूरला एक आम्ही नवीन एक ओळख निर्माण करू शकतो. तर जाता आपण काय आव्हान कराल जनतेला? अजून जनतेला मी एवढीच विनंती करीन की शिरपूर सर्कलमधील जेवढे मतदार आहेत त्यांना मी विनंती करीन की आमचे बंधू युजूभाऊ अंभोरे यांना भरघोस मतांनी निवडून द्यावे. आणि निवडून आल्याच्या नंतर काय बदल होतो हे 5 वर्षानंतर तुम्ही जनता सांगणार की नाही खरोखर आपण जे उमेदवार दिला ते बरोबर दिला. ओके. खूप खूप धन्यवाद. आजच्या स्टुडिओमध्ये आपण जी मुलाखत दिली आणि विकास कामावरती जास्त भर दिला. यांचा एक अजेंडा असा आहे, या माध्यमातून लक्षात आलेलं आहे की फक्त निवडणूक लढवायची नाही, लढवायची, जिंकायची आणि जनतेला जिंकवायचं. व्यक्तिमत्व हे लोकप्रतिनिधी लोक निवडून देतात आणि त्यांचे कामही झाले पाहिजे. त्यामुळे ही निवडणूक लढणं त्यांच्यासाठी एक कळीची बनलेली आहे. या माध्यमातून आपण गणेश भाऊंची प्रतिक्रिया घेतली. धन्यवाद गणेश भाऊ.